नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी नगर परिषदेचा रणसंग्राम चांगलाच सुरू असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून शहरभरात सातत्यपूर्ण आणि आक्रमक प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे। प्रत्येक प्रभागात धडाकेबाज रॅली, कॉर्नर सभा आणि घर घर संपर्क अभियानाद्वारे मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शहरात झालेल्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर आधारित भाजपचा प्रचार जनतेस सकारात्मक वातावरण निर्माण करीत असून मतदारांचा कलही विकासभिमुख असल्याचे चित्र दिसत आहे। माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्या कार्यकाळात शहराचा चेहरा मोहरा बदलला असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे। या अगोदर कोणत्याही प्रतिनिधींनी साध्य न केलेली कामे म्हणजेच गुळगुळीत रस्ते, भूमिगत नाल्या, शुद्ध पिण्याच्या पाण्याचे आरो, स्वच्छता व्यवस्था, नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण, पारदर्शक प्रशासन आणि शहराच्या सौंदर्यीकरणाची मोहीम या सर्वांचा उल्लेख करून भाजप नागरिकांसमोर विकासाचं ठोस चित्र मांडत आहे। 2014 पूर्वीच्या शहराच्या स्थितीची आठवण करून देत भाजपने विरोधकांच्या टीका असूनही विकास भरात सातत्य ठेवल्याचा दावा पक्षनेते करत आहे। निधी खेचून आणण्यासाठी माजी आमदारांची ताकद शहराच्या विकास वाढीचा पाया ठरल्याचेही पक्षाकडून प्रचारादरम्यान सांगण्यात येत आहे। या प्रचार मोहिमे अंतर्गत प्रभाग क्रमांक 6 मध्ये भव्य रॅली काढण्यात आली। प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार धम्मदिना हरीश पाते व विलास मारुतराव ढवरे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या घरोघरी जाऊन परिचय करून देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। या प्रभाग क्रमांक 6 च्या रॅलीमध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, अंकुश बोडे, भाजपा जिल्हा सचिव नितीन वासेकर, भाजपा जिल्हा संयोजक सोशल मीडिया दीपक पाउनकर, भाजपा शहराध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी, शहर महामंत्री हितेन कटारा, व्यापारी आघाडी सरचिटणीस नितीन बिहारी, तुकाराम माथनकर, कैलास पिपराळी यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी जिंदाबाद। भारतीय जनता पार्टीचा विजय असतो। कमळ कमळ कमळ, एकच ध्यान वनीचा विकास, एकच ध्यान वनीचा विकास। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना अजून मतांची उभे आहे। विद्या खेमराज आत्राम, यांच्या कमळ चिन्हासोबत बटन दाबून आपण या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। लक्षात ठेवा, कमळ बीजेपी सार्वत्रिक निवडणूक 2025 या शहराचा नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागातून 2 नगरसेवक असे 29 नगरसेवक निवडून द्यायचे आहे। तर आज प्रचाराचा खऱ्या अर्थाने अधिकृत प्रचार सुरू झाला, चिन्ह वाटप झाला आज। आणि आज 26 नोव्हेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ज्यांनी या देशाची घटना लिहिली, त्या देशाला संविधान दिलं, असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून माता दुर्गादेवीच्या मंदिरात प्रार्थना करून, आरती करून, तसेच पवनसूर भजन दलाचा आशीर्वाद देऊन आज आम्ही प्रभाग 6 मध्ये फिरत आहोत। प्रभाग 6च्या दोन्ही उमेदवार धम्मदिना हरीश पाते व विलास ढवरे हे 2 प्रभाग सेवक उमेदवार त्या प्रभागाचे। त्याचबरोबर या शहराच्या अध्यक्षा विद्याताई सचिन आत्राम नगराध्यक्षाचे उमेदवार उभे आहे। त्यात सर्वांना सोबत घेऊन सकाळी 9 वाजल्यापासून आपण प्रचार करत असताना एवढा आनंद होत आहे। या प्रभागात
भारतीय जनता पक्षाबद्दल, देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांबद्दल, या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल अतिशय जनता खुश आहे. लाडली बहिणीच्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना आपण लाडली बहिणीची योजना धरून दिली, अनेक त्यांचे कामं केले. पिण्याचा पाण्याचा प्रश्न थोडाफार बनवत आहे. मागच्या 4 वर्षापासून प्रशासन असल्यामुळे प्रशासनाच्या काळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न थोडा प्रलंबित आहे. परंतु आपण आता नवीन अमृत टप्पा 2च्या माध्यमातून 24 तास या शहराला पाणी देण्याचा शब्द दिला आणि त्याचे काम सुरू आहे. मी आमदार असताना या शहराचे रस्ते असेल, उद्यान असेल, बागबगीचे असेल, अनेक नाट्यगृह असेल, अनेक क्रीडांगण असेल, मुलांसाठी अनेक कामं केले. शहराचा विकास केला. शहर बदलतं स्वरूप पाहिलं आपण. जुनं शहर असेल, आजचं शहर असेल, हे आपण कल्पना करू शकता. या शहराचं आम्ही काही देणं होतं. आमची जबाबदारी होती. विधानसभेत आमदार जनतेने आमच्यावर जबाबदारी सोपवली. त्या जबाबदारीची जर या शहराचा सर्वांगीण सुंदर विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ते यशस्वी झालं आणि आज जवळपास त्या निवडणुका 9 वर्षानंतर होत आहे. 2016मध्ये नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी जनतेने भाजपावर प्रचंड विश्वास ठेवला. त्यावेळचे तत्कालीन नगराध्यक्ष तानाजी बोर्डे निवडून दिलं, सोबत 22 मेंबर निवडून दिले आणि आज मात्र 9 वर्षानंतर आम्हाला जनतेसमोर असताना अतिशय ताट मानेने आम्ही वाटत होतो. जनता आमच्याबद्दल, पक्षाबद्दल, माझ्याबद्दल बिलकुल नाराज नाही, कारण की आम्ही डेव्हलपमेंट केलं. जनतेला आमच्याबद्दल विश्वास आहे, आत्मीयता आहे. म्हणून मोठे अभिमान जनता सांगतात, साहेब तुम्ही होते आम्हाला बरं होतं, आज तुम्ही नाही. आता शिल्लक आमच्या मनात आहे. जनता बोलत आहे. आम्ही अतिशय भावनिक आहोत, संवेदनशील आहोत. आम्ही जनतेला शब्द देणार आहोत. जे देशाला आमचा जाहीरनामा दिला, आमचा वचननामा दिला, त्या आमच्या संकल्पपत्राच्या माध्यमातून जनतेला जे आम्ही आश्वासन दिलं, जे आमचं अभिवाचन आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. फक्त इच्छा आहे त्या जनतेने, त्या वनितरांनी भाजपाचे नगराध्यक्ष उमेदवार सौ विद्याताई सचिन आत्राम व प्रभास साचे 2 उमेदवार सौ गंबादिना अलिक पाते व विलासजी ढवरे 2 उमेदवार, याचबरोबर उर्वरित पूर्ण 14 प्रभागातले 29 उमेदवार या सर्वांना प्रचंड मताने मत द्यावं ही इच्छा आहे. आणि जनतेला बांधील आम्ही, जनतेला दिलं आश्वासन पूर्ण करावं, या शहराचं भवितव्य बदललं असं आश्वासन, असं अभिवचन मी या जनतेला देतो. निवडणुकीचा प्रचार आजपासून सुरुवात झाली आणि आज प्रभाग 6 मधून दुर्गा माता मंदिराचं दर्शन घेऊन, हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन आणि या देशाचे शिल्पकार, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या प्रचाराला सुरुवात झाली. या प्रभाग 6 मध्ये नगरसेवक म्हणून विलास ढवरे आणि धम्माताई पाते, तसेच नगराध्यक्षाचे उमेदवार सौ विद्याताई आत्राम आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे इलेक्शन लढलं जात आहे. या वनी विधानसभेचं नेतृत्व सन्माननीय संजू रेड्डीजी बोटकुरवार यांच्या नेतृत्वात, तसे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय अंकुशजी गोडेभाऊ आणि अनेक पदाधिकारी आणि अनेक या भागातील मतदार आणि नागरिक प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचा विकास आणि त्यांचे मतं जाणून घेत आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स या प्रभाग 6 मध्ये आहे. या वनी विधानसभेचं नेतृत्व ज्यांच्या हातामध्ये सन्माननीय संजू रेड्डीजी बोटकुरवार यांच्या हातात आलं, तेव्हापासून या वनी शहराचा, या वनीचा जो विकास झाला, त्या विकासाला सगळ्यांनी दाद दिलेली आहे. वनीच्या इतिहासामध्ये वनी नगरपालिकेचा इतिहास कुठलेही राजकीय पक्ष किंवा कुठलंही नेतृत्व करू शकले नाही. जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सन्माननीय संजू रेड्डीजी बोटकुरवार यांनी वनी शहराचा चेहरा मोहरा बदलला. अनेक कामं या वनी शहरामध्ये केली. अनेक रस्ते, अनेक नाल्या, ग्रेनाईट, साईडला गट्टू, अनेक बगीचा, पाण्याची व्यवस्था, अनेक सुविधा वनीतील नागरिकांना उपलब्ध करून दिली. पण अनेक कामं अजून बाकी आहेत, अनेक सुविधा बाकी आहेत आणि ही सुविधा जर पूर्तता करायची असेल तर पुन्हा या वनी शहराचा चेहरा मोहरा पुन्हा बदलवायचा असेल आणि उरीत काम करायचे असेल तर पुन्हा संजू रेड्डीजी बोटकुरवार यांच्या नेतृत्वामध्ये वनी शहरामध्ये, वनी नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता बसवणं अतिशय गरजेचं. आणि हे विकास बघून वनीतील जनता खुश आहे.
आमचा आत्मविश्वास आहे की वणीतील जनता नक्कीच भारतीय जनता पार्टीला तीनही उमेदवाराला कमळ या बोध चिन्हावर मतदान करून निश्चित निवडून देईल असा आत्मविश्वास आम्हाला आहे. कारण आम्ही अशा नेतृत्वामध्ये काम करतो आहोत की ज्यांची संकल्पना, ज्यांचा विचार, ज्यांचा आत्मबल अतिशय वाढून या विकासामध्ये पुन्हा कुठंतरी चालना मिळेल. कारण केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, देवेंद्रजींचं सरकार महाराष्ट्रात आहे, केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे आणि या सरकाराच्या माध्यमातून वणी नगरपालिकेमध्ये जर सत्ता बसली तर आम्हाला माहीत आहे की आमचं नेतृत्व संजीव रेड्डीची सुरुवात शासनातून फंड उपलब्ध करून या वणी शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा आत्मविश्वास आहे. त्यामुळे निश्चितच वणीची जनता 29 नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना बहुमताने निवडून देईल, हेच आमचा आत्मविश्वास आहे.